हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आज आहे सोमवार आणि आता झालेले आहे संध्याकाळ. तर आज स्वराला स्कूलमध्ये भेटलेलं आहे. स्वराच्या स्कूलमध्ये आज गॅदरिंगसाठी ड्रेपरी मिळालेली आहे, तर तीच तुम्हाला दाखवायची आहे. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला मग मी तुम्हाला स्वराचा ड्रेस दाखवते. तर हा आहे स्वराचा गॅदरिंगचा ड्रेस. तर तिला घागरा मिळालेला आहे. तर ही वरची जी चोली असते ती आहे, त्यानंतर अशी ओढणी आहे रेड कलरची. तर तिचं राजस्थानी गाणं असल्यामुळे त्यांना असा ड्रेस मिळालेला आहे. त्यानंतर हा आहे ब्लॅक कलरचा घागरा. तर पाहू शकता किती सुंदर ड्रेस आहे. तर उद्या स्वराला 10:30ला इथून निघायचं आहे. त्यानंतर ज्वेलरी सुद्धा मिळालेली आहे. तर या आहेत बांगड्या. त्यानंतर हा नेकलेस आहे. तर हा सुद्धा खूप छान आहे. तर लॉंग आणि शॉर्ट दोन्ही एकमेकांना अटॅच आहेत. त्यानंतर हे आहे कानातल्याची डिझाईन सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर हा कमरपट्टा दिलेला आहे. तर हा थोडासा मोठा आहे, तर हा डबल करून घालावा लागेल. याला वेट सुद्धा आहे. त्यानंतर ही बिंदिया तर खूपच छान भेटलेली आहे. तर त्यांना हा ड्रेस आणि ही ज्वेलरी रेंटवर घेतलेली आहे आम्ही. तर सगळ्या स्टुडंटची ड्रेपरी एकसारखीच आहे. तर उद्या मला सकाळी लवकर आवरून जायचं आहे गॅदरिंगला. तर उद्याचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आणि स्वराचं गॅदरिंग कुठे असणार आहे ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये कळेल आणि तिचं उद्याचा लुक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वराचा तुम्हाला स्वराची ड्रेपरी आणि ज्वेलरी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे स्वराचा हा ड्रेस उद्याच्या गॅदरिंगचा ड्रेस आहे. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 9 आणि मला स्वयंपाक करायचा आहे. तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक करतेय. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आहे शेवगा आणि बटाट्याची वाटण घातलेली भाजी, भात आणि चपाती. तर इथे शेवगा आणि बटाट्याची भाजी शिजतीये. त्यानंतर भात झालेला आहे आणि आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहे. तर ते सगळं झाल्यानंतर मला स्वराची उद्यासाठीची तयारी करायची आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते.